माता परांबादेवी सदा विजयते. आई परांबादेवीच्या गर्भगृहाचे द्वार उघडण्याच्या सोहळ्यात 1 मे 2026 रोजी सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. पाय धुवून आम्ही श्री अनिरुद्ध पुरुषार्थ धाममध्ये प्रवेश केला. तेथे गेले असता सगळे श्रद्धावान रामरक्षा आणि विविध स्तोत्र अतिशय आनंदाने आणि प्रेमाने म्हणत होते. मंगल आरती करण्यामध्ये तल्लीन झाले होते. प्रत्येक श्रद्धावानाला आईच्या दर्शनाची ओढ लागली होती, उत्सुकता आणि आतुरता लागली होती. प्रत्येकजण प्रेमाने वेगवेगळे विविध स्तोत्र मनापासून म्हणत होता. अखेर तो क्षण जवळजवळ येऊ लागला. सर्व श्रद्धावान जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे याचा जयघोष करू लागले. आईच्या गर्भगृहाचे द्वार उघडले जाऊ लागले. त्याप्रमाणे उत्सुकता आणखी हळूहळू वाढू लागली. पडदा जसजसा मागे सरकू लागला तसतशी प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढू लागली. तो क्षण अतिशय अवर्णनीय होता. त्याचे आपल्या शब्दामध्ये वर्णन करणे अशक्य आहे. झालं माझ्या मोठ्या आईचं दर्शन होण्याची वेळ आली. डोळ्यातून नकळत घळाघळा अश्रू वाहायला लागले. अंगावर रोमांच उभे राहिले. खूप दिवसांनी आईला लेकरू भेटल्यावर त्या लेकराला जसा आनंद होतो तसेच आम्ही सर्वजण लेकरे आनंदाने उड्या मारू लागलो. याची देहा याची डोळा अलभ्य लाभ म्हणजे आता होणारे श्री परांबाईचे अलभ्य दर्शन. अतिशय मनोभावे आम्ही सर्वांनी आईचे दर्शन घेतले. मन शुद्ध, पवित्र आणि आनंदी झाले होते. आम्ही सर्वांनी मनापासून आईचे दर्शन घेण्याचा आनंद लुटला. हा दिवस म्हणजे आमच्या आयुष्यातील सोनेरी दिवस आहे. या दिवसाची आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठी पर्वणी आम्हाला मिळालेली आहे. ह्या परांबाईच्या दर्शनासाठी आम्ही इथपर्यंत पोचू शकलो आणि आम्हाला बापूंच्या कृपेमुळे आपल्या ह्या मातेचे दर्शन झाले. याबद्दल आम्ही बापूंचे कायम ऋणी आहोत. हे परमेश्वरा, आम्ही कायम ऋणी राहील. आम्ही सर्वांनी रांग लावून त्यानंतर आईचे दर्शन मनापासून घेतले. तसेच स्वामी समर्थांचेही खाली जाऊन दर्शन घेतले. अशा प्रकारे आईच्या दर्शनाचा तो उत्कट क्षण आयुष्यामध्ये कधीही विसरू शकणार नाही. हा पहा, आता पडदा बाजूला होईलच आणि माझ्या आईचे दर्शन होईलच. तुम्हीसुद्धा सर्वांनी ह्या दर्शनाचा अलभ्य लाभ घ्यावा. अशा प्रकारे तो दिवस आमच्या आयुष्यामध्ये सोनेरी अक्षरांनी लिहिला गेला. अशा प्रकारे आम्ही व्यवस्थित पद्धतीने रांग लावून आईचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रसादाची सोय करण्यात आली होती. आम्ही बाहेर जाऊन प्रसाद घेतला. शिवाय भोजनाची सुद्धा उत्तम सोय होती. अत्यल्प दरामध्ये आम्ही सुंदर पद्धतीने भोजन घेतले. भोजन करत असताना सुद्धा बरं का विविध स्तोत्र कानावर पडत होते. त्यामुळे अतिशय मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. भोजनानंतर मध्यान्ह आरती झाली. आरतीसुद्धा जल्लोषात पार पडली. आरतीच्या वेळी आम्हाला मंदिरात जाता आले नाही. आम्ही बाहेर बसूनच टाळ्या वाजवून आनंदाने आरती म्हणली. विविध आरत्या त्यावेळीसुद्धा झाल्या. अशा प्रकारे अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला आपल्या परांबादेवीची आरती, तिचं दर्शन, तिचे स्तोत्र आणि तिच्या या जल्लोषामध्ये सामील होण्याची सुवर्ण संधी आमच्या बापूंमुळे मिळाली. त्यासाठी देवा, मी तुझी किती ऋणी झाले. या सर्व गोष्टींनंतर मी तेथे आमच्या 4 व्हीलर गाडीमध्ये ठेवण्यासाठी बापूंचा फोटो घेतला. मागे वटवृक्ष, दत्तगुरू आणि आपले बापू बसलेले असा छान फोटो मी घेतला. शिवाय गाडीसाठी लागणारी कीचेन, स्टिकर हे सुद्धा घेतले. आणि हा बापूंचा सुंदर फोटो घेण्याची म्हणजे खूप दिवसापासून मनात होते. ती इच्छा माझी बापूंच्या कृपेने आज पूर्ण झाली. अशा रीतीने माझा हा दिवस सुवर्ण अक्षरांनी माझ्या आयुष्यामध्ये लिहिला गेला आणि माझ्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली. जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे. अंबज्ञ बापुराया, अंबज्ञ बापुराया.